ज्यावेळेस आपण नवीन विश्वासामध्ये येतो त्यावेळेस विश्वास फार मोठा असतो, पण जसं जसं जुनं होत जातो विश्वास कमी कमी होत जातो. आपण टाळ्या वाजवायला सुरुवात केली की मोठ्याने वाजवतो, बरोबर आहे ना? टाळी वाजवायला अशी सुरुवात केली का सुरुवात होती. आणि शेवट कसा होतो? सुरुवात कशी आणि शेवट समजलं? बऱ्याचदा आपला विश्वास पण तसा असतो ना. विश्वासात नवीन आलो का खूप उत्साह असतो, खूप मोठा विश्वास असतो, पण जसे जसे दिवस जातात आपला विश्वास कमी 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 होणार, बरोबर आहे ना? प्रियानो, देवाची इच्छा आहे तुमचा विश्वास जसा पहिले होता ना तसा शेवटपर्यंत असणार. हालेलुया. परमेश्वर तुमच्याकडून अपेक्षा करतो जशी सुरुवात तुम्ही केली तसा तुमचा शेवट सुद्धा त्याच विश्वासाने असला पाहिजे. आणि म्हणून आपला विश्वास कमी होऊ देऊ नका आणि आपल्याला दिसू देऊ नका. ही परमेश्वराची इच्छा आहे. आज देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. प्रभूला धन्यवाद देतो. सुंदर चर्च या ठिकाणी परमेश्वराने दिलं. चर्चचं काम चालू होतं त्यावेळेस आम्ही आलो होतो, इथं येऊन प्रार्थना पण केली होती आणि आज देवाने सुंदर चर्च पहिल्यांदा ही मीटिंग चर्च मध्ये होते माझी. मी गेल्या पुष्कळ मीटिंग पण मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो आणि परमेश्वराने संधी दिली की त्याच्या मंदिरात उभं राहून त्याची सेवा करणे. हालेलुया. त्या जिवंत देवाला धन्यवाद तुझ्या परमेश्वराने सुंदर चर्च या ठिकाणी कर. मोठ्याने टाळा वाजवतो. सेवाच्या वचनाकडे आपण सर्वजण डोळे धन्यवाद या समयाबद्दल उद्धार आणि आभार मानतो. परत एकदा तुझ्या चरणापाशी येतो प्रभू. आज माझ्या देवा तुझी लेकरे या ठिकाणी मोठ्या विश्वासाने एक भूक लहान तुझ्या चरणी आलेली देवा. त्यावेळेस परमेश्वराच्या रानामध्ये प्रभू तू होता, अनेक समुदाय तुझ्या मागे आला परमेश्वर होता. ज्यावेळेस बाहेर तू बघितलं प्रभू तुझं वचन सांगतं तुला त्यांचा कळवा आला माझ्या प्रभू आणि दिवसभर त्यांना वचनाचं शिकवत राहिला परमेश्वरला. दिवसभर त्यांना भर करत राहिला प्रभू. दिवसभर त्यांना आशीर्वादित करत राहिला रे बाप्पा. आणि ज्यावेळेस संध्याकाळ झाली प्रभू त्यावेळेस परमेश्वरा शिष्यांना तू म्हटलं की यांना एकटं पाठवू नका, परत पाठवू नका, तर तुम्हीच त्यांना खाऊ घाला. माझ्या देवा त्या 5 भाकरी 2 माशांद्वारे तुझ्या सर्वांना तृप्त केलं रे बाप्पा. हो परमेश्वरा 5,000 पेक्षा जास्त लोक प्रभू त्या 5 भाकरी 2 माशाने तृप्त झाले. आज तुझी एक विश्वास घेऊन, एक तहान घेऊन, एक भूक घेऊन या ठिकाणी आलेले ते बाप्पा. मी प्रार्थना करतो जो तू होता, जो आहे आणि जो सर्व असणार आहे माझ्या देवा तुझ्या सामर्थ्याने आम्हाला तृप्त कर. तो स्वर्गीय मानला दे माझ्या राजा. आणि आज तू प्रत्येकाच्या हृदयाशी बोल, प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर आणि येणारं वचन आम्हा प्रत्येकाचं मन बदलून टाकणार, जीवन बदलून टाकणार असू दे बाबा. आज आम्हाला तुझी वाणी आमच्या खाली पडू दे. आज आमच्याशी बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. माझ्या देवा मी भूलकार्याने अशक्य दुर्बळ पात्र आहे, जसा आहे तसा तुझ्या चरणी येतो, स्वतःला शिकवतो दे बाबा. पिता तुझ्या आत्म्याचं प्रकाशन कर आणि तुझी इच्छा सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझ्या तुलाच देतो. प्रार्थना ईश्वर तुझ्या पवित्र नामात. आमेन. हालेलुया. आपण एक वचन पाहू. मत्तई कृष्ण मत्तई कृष्ण वर्तमान अध्याय 25. मत्तई कृष्ण वर्तमान अध्याय 25 आणि 29 वचन आपण वाचू. मत्तई कृष्ण वर्तमान अध्याय 25. क्योंकि जिस किसी के पास है उसे और दिया जाएगा और उसके पास बहुत हो जाएगा और उसे बहुत हो जाएगा, परंतु जिसके पास नहीं है जिसके पास नहीं है उससे वह भी जो उसके पास है उससे वह भी जो उसके पास है ले लिया जाएगा. हालेलुया. परमेश्वराचं वचन म्हणतं ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल आणि त्याला भरपूर होईल, पण ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे असेल ते पण त्याच्याकडून काढून घेतलं जाईल. आज परमेश्वराचं वचन आपल्याशी बोलणार आहे प्रियाने. आज परमेश्वराची वाणी आपल्या कानी पडणार आहे. आज परमेश्वराची इच्छा गारपिडी मंडळीला सांगणार आहे, घरी मंडळीला सांगणार आहे. जेवढे देवाचे लेखक वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आलेले आहेत, लक्ष द्या, कारण परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे. ज्याच्याकडे आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल. ज्याच्या
त्याच्याकडे जे आहे ते पण परमेश्वर काढून. परमेश्वराने आपल्याला काय दिलं जर आपण विचार केला, देवाचं वचन म्हणतं जिसके पास है उसे और दिया जाएगा. ऐसा क्या प्रभु ने मुझे दिया जो परमेश्वर का वचन कहता है मुझे और मिलेगा. परमेश्वर ने आपल्याला असं काय दिलं? घर दिलं, त्याला गाडी भेटेल, गाडी भेटली त्याला असं काहीतरी भेटेल असं परमेश्वर म्हणतो ना. ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल त्याला भरपूर होईल. कशाविषयी परमेश्वर म्हणतोय? पैसा, धन, संपत्ती, बँक बॅलन्स, घरदार, गाडी बंगला, कशाबद्दल परमेश्वराचं वचन सांगतं की ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं जाईल, आणि ज्याच्याकडे नाही त्याचं जे आहे ते पण काढून घेतलं जाईल. परमेश्वर जो आहे, देवाचं वचन जे आहे ते भौतिक आशीर्वादाबद्दल आपल्याला सांगत नाही. परमेश्वर मुळात आशीर्वाद त्याला म्हणतच नाही. लोकांना असं वाटतं पैसा असला, गाडी असली, बंगला असला याला आशीर्वाद म्हणतात. जगातले लोक पण त्याला आशीर्वाद, पण लक्षात घ्या तुम्ही नेहमी ख्रिस्ती लोक आहात, तो आशीर्वाद नाहीये, तो आशीर्वाद नाहीये. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या नगरामधून जात होता आणि एका नगरामधून जात असताना एक जक्कई नावाचा व्यक्ती होता, जो जकातदार होता, ज्याच्याकडे पैसे होते, भरपूर संपत्ती होती. जेव्हा त्याला कळलं की प्रभू येशू ख्रिस्त या रस्त्याने येणार आहे, जक्कई एका रस्त्याच्या झाडावर उंबराचं झाड होतं, त्या उंबराच्या झाडावर चढला आणि त्या झाडावर जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताची वाट बघत होता की प्रभू येशू ख्रिस्त या रस्त्याने येईल आणि मी प्रभूला बघेल. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या झाडाजवळ गेला, प्रभू येशू ख्रिस्ताने वर बघितलं आणि जक्कईला हात मारली आणि जक्कईला म्हटलं, जक्कईया खाली उतर, कारण मला तुझ्या घरी यायचं. हालेलुया. जक्कई झाडावर बसलेला होता. जक्कईला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जक्कईया खाली उतर, मला तुझ्या घरी यायचं. हालेलुया. आज परमेश्वर अनेकांना हे शब्द बोलतात की तू खाली उतर, मला तुझ्या घरी यायचं. आज अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टींवर चढून बसलेले आहेत. मी पण आहे, गर्व आहे, अहंकार आहे, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पद आहे, माझ्याकडे प्रतिष्ठा आहे, माझ्याकडे शेती आहे, माझ्याकडे सौंदर्य आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे. प्रभू आज तुम्हाला म्हणत आहे तू खाली उतर, मग मी तुझ्या घरी. हालेलुया. परमेश्वर प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्या पदावरून खाली उतरायला लावतो. परमेश्वर प्रत्येक मनुष्याला त्याच्या अहंकारापासून खाली उतरायला लावतो. परमेश्वराची इच्छा आहे तुझ्याकडे काहीही असू दे, पण तू त्याच्यावर जेव्हा खाली उतरशील ना, मी तुझ्या घरी. हालेलुया. जक्कईला प्रभू म्हणतो की जक्कईया खाली उतर, मला तुझ्या घरी यायचं आहे. जक्कई खाली उतरला आणि जक्कई प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, हा प्रभू, पहिले मी माझ्या घरी जातो, ज्या लोकांकडून मी 2 नंबरचे पैसे कमवलेले आहेत ना, चौपट परत करतो आणि आज माझी संपत्ती मी गोरगरिबांना वाटून देतो, मग प्रभू तू माझ्या घरी. हालेलुया. संपत्ती वाटून टाकली जक्कईने, पैसा वाटून टाकला गरिबांमध्ये जक्कईने, ज्यांचे लुबाडून पैसे घेतलेले होते देऊन टाकले जक्कईने, आधी संपत्ती जक्कईने देऊन टाकली आणि मग तो प्रभूला म्हणतो, प्रभू आता तू माझ्या घरी. प्रभू येशू म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झाले. हालेलुया. आज या घराला तारण प्राप्त झालेला आहे. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त यासाठी येत नाही, आपल्या घरामध्ये प्रभू यासाठी येत नाही, कारण आपण आपल्या जागेवरून खाली उतरायला तयारच नाही, आपण आपल्या पदावरून खाली उतरायला तयारच नाही, आपल्याकडे जे आहे त्या गोष्टीवरून आपण खाली उतरायला तयारच नाही. प्रियानो, लक्षात घ्या, परमेश्वर त्या व्यक्ती सोबत राहतो, परमेश्वर त्या व्यक्ती जवळ येतो जो आपलं सर्वस्व सोडून खाली उतरतो. हालेलुया. जो आपली पद प्रतिष्ठा सोडून खाली उतरतो. मी प्रभूला धन्यवाद देतो. मी पास्टर नाहीये, मी रेव्हरंड नाहीये, मी बिशप नाहीये, मी देवाचा दास आहे. काय आहे? दास, प्रभूचा सेवक. दास कशाला म्हणतात? दास म्हणजे काय? तुम्हाला मराठी कळते ना सगळ्यांना? कारण वचन कळलं पाहिजे ना, नाही तर मग काहीच उपयोग. मी बोलत आहे, नुसतं बोलून उपयोग नाही, वचन तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे.
हालेलुया. समजत नसेल तर मला सांगा, थोडकी मोडकी का असेल आपण हिंदी बोलेल पण वचन तुम्हाला कळायला पाहिजे. हालेलुया. समजतंय ना? हा, मी तुम्हाला यासाठी सांगतो प्रियानो की परमेश्वराची इच्छा की प्रत्येकाला आशिषित करा. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या दिवशी प्रभूने तुम्हाला काहीतरी दिलं. त्या दिवशी तुमच्यामध्ये परमेश्वराने काहीतरी विशिष्ट ठेवलेला. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा कोणताच व्यक्ती बिना कामाचा नाही आहे. कारण देवाचं वचन म्हणतं ज्याच्याकडे आहे त्याला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल. ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे आहे ते पण काढून घेतलं. हालेलुया. मग प्रभू कोणत्या गोष्टीबद्दल बोलतात? काय आहे, काय आपल्याकडे पाहिजे परमेश्वर अजून आपल्याला देईल. संपत्तीबद्दल देवाचं वचन म्हणत नाही, कारण संपत्ती अडथळा आहे देवाच्या राज्यात. हालेलुया. बायबल म्हणतं प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी जगा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालल्यावर संपत्ती पण मागे येते. देव आपल्याला त्या पद्धतीने पण आशीर्वादित करतो, पण देणं ह्या बाबतीत नाहीये. देवाचं वचन सांगत परमेश्वर म्हणतो ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल. कोणती गोष्ट आहे? ह्या ठिकाणी परमेश्वर आत्मिक गोष्टींविषयी शिकवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक गोष्टींबाबतीत बोलत आहे की ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल आणि त्याला भरपूर होईल. हालेलुया. मग आपण म्हणू की सर माझ्याकडे काहीच नाही. तुम्हाला दान दिले देवाने वचन सांगण्याचं, संदेश देण्याचं. कोणाला आरोग्याचं दान आहे, कोणाला गाणं म्हणण्याचं दान आहे, कोणाला सेवा करण्याचं, सुवार्ता सांगण्याचं दान आहे, कोणाला चिंता चमत्काराचं दान आहे. एखादा व्यक्ती इथं बसलेला असेल तो म्हणेल मला तर कसलंच दान नाही, माझ्यामध्ये एक पण दान नाही, मग मला देवाला काही दिलेलं नाही. पण लक्षात घ्या, असा एक पण व्यक्ती नाही ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्याच्या जीवनामध्ये काही ना काही प्रभूने दिलेला. हालेलुया. रिकामा कोणीच नाहीये. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एक वचन आपण वाचू. चला एक वचन वाचू. करिंथकरास पहिले पत्र, पहिले करिंथ 12वा अध्याय. करिंथकरास पहिले पत्र 12वा अध्याय. आणि 27 वचनापासून वाचू करा. इसी प्रकार तुम सब मिलकर हाँ मसीह की देह हो. तुम सब मिलकर मसीह की क्या हो? देह हो. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवला, बायबल मराठीमध्ये असं म्हणतं तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. हालेलुया. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे ते येशूचं काय आहे? शरीर आहे. काय आहे? शरीर, देह. हिंदी में लिखा है तुम सब मिलकर प्रभु यीशु मसीह की देह हो. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं शरीर, प्रभु येशूचा देह हे तुम्ही आणि मी आहात. आता मला एक सांगा, प्रभु येशू ख्रिस्ताचं जे शरीर होतं ना ते सामर्थ्य होतं. हालेलुया. येशू ख्रिस्ताने हात नाही लावला तरी लोक बरे होते. नुसती प्रभूची सावली पडली तरी लोक बरे होते. हालेलुया. नुसतं येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला तरी लोक बरे होते. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं संपूर्ण शरीर हे सामर्थ्याने भरलेलं होतं. हालेलुया. देवाचं वचन सांगतं तुम्ही वैयक्तिकरित्या ख्रिस्ताचे अवयव आहात, त्याचे शरीर आहात. हालेलुया. प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. काय आहे? शरीर आहे. आणि येशूचं शरीर सामर्थ्य आहे. हालेलुया. कमी जास्त असू शकतं पण सामर्थ्य प्रत्येकामध्ये आहे. तुम्ही म्हणाल मला दान भेटलं नाही, परमेश्वराने मला दान दिलं नाही. एक दान प्रत्येकाला दिलेलं आहे, ते दान आहे विश्वास. काय आहे? विश्वास. कदाचित तुम्हाला आरोग्याचं दान नसेल, तुम्हाला संदेश देण्याचं दान नसेल, चिन्ह चमत्काराचं दान नसेल, अन्य भाषेचं दान नसेल, पण एक दान प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात असतं, ते आहे विश्वास. हालेलुया. देवाने प्रत्येकाला दिलेला आहे. म्हणून तुम्ही नाही म्हणू शकत मला काय भेटलं, माझ्याकडे तर काहीच नाही, मग माझ्याकडून प्रभू काय आहे? लक्षात घ्या, विश्वास प्रत्येकाला दिलेला आहे. हालेलुया. तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभूने विश्वास ठेवलेला आहे. कार्य विश्वास करतो. हालेलुया. दान पण काम करतात, पण विश्वासाने सर्व गोष्टी शक्य होतात. प्रत्येक दान जे आहे दिलेलं पवित्र आत्म्याचं दान ते विश्वासानेच प्राप्त होतं. हालेलुया. विश्वास नसेल तर तुम्ही
दान प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक दान विश्वासाने मिळतं. हा विश्वास प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल आणि त्याला भरपूर होईल. हालेलुया. ज्याच्याकडे नाही त्याचं जे आहे ते पण प्रभू आहे. हे विश्वासाचं दान प्रभूने प्रत्येकाला दिलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या तुमच्या प्रत्येकाकडून प्रभू हिशोब घेणार. काय घेणार आहे? हिशोब. एक वचन वाचलं. चला आपण मत्तई शुभवर्तमानामध्ये जिथं आपण सुरुवात केली मत्तई 25 करते. मत्तई शुभवर्तमान 25 आणि वाचा 14 वचन. तर परमेश्वराचं वचन म्हटलं एक व्यक्ती होता जो परदेशी चालला होता. त्याने आपल्या दासांना बोलवलं आणि आपली संपत्ती त्या दासांना सोपवून दिली. ह्या पद्धतीने हे आहे देवाचं वचन. नीट लक्षात. एक माणूस आहे धनी व्यक्ती आहे आणि त्याने आपल्या दासांना बोलवलं आणि त्याची सगळी संपत्ती सोपवून दिली. मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली याप्रमाणे त्या हालेलुया सोपवून दिली. मालमत्ता पैसा धन संपत्ती त्या मालकाने कोणावर सोपवून दिली? दासांवर. कोणावर सोपवून दिली? दासांवर. एक मिनिट आता लक्षात घ्या. हे पाकिट आहे. काय आहे? कसलं पाकिट आहे? याच्यात काय असतं? काय असतं? जी सगळ्यात आवडती गोष्ट आहे काय असतं? पैसे. बरोबर आहे. हे पाकिट मी कोणाला देऊ शकतो? कोणाला देऊ? कोणाला देऊ? मला जर हे पाकिट मागितलं एखाद्या व्यक्तीने ज्याला मी ओळखत नाही त्याला मी देईल का? आता मी बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर तुमच्यापैकी कोणीतरी मला भेटतं जो मला ओळखतच नाही आणि मी त्याला ओळखत नाही आणि त्याने मला सांगितलं सर पाकिट द्या ना तर मी देईल का? सर मला मोबाईल द्या ना मी देईल का? नाही का? कारण माझा त्याच्यावर काय नाहीये? विश्वास. मी त्याला ओळखत माझा त्याच्यावर भरोसा नाही. पाकिट किमती आहे. या पाकिटाला किंमत नाहीये. याच्यामध्ये जे आहे ना त्याला किंमत आहे. हालेलुया. कारण पाकिटामध्ये काय आहे? पैसा. पाकिटामध्ये क्रेडिट कार्ड आहे. पाकिटामध्ये डेबिट कार्ड आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये पैसा आहे म्हणून याला किंमत आहे. म्हणून हे पाकिट मी कोणाला पण देणार नाही. तर हे मी कोणाला देईल? ज्याच्यावर माझा काय आहे? हालेलुया. ज्याला मी ओळखतो त्याला मी हे पाकिट देईल. हालेलुया. बायबल म्हणतं एका मनुष्याने त्याच्या दासांना बोलवलं आणि आपली सर्व मालमत्ता त्यांना सोपवून दिली. हालेलुया. अहो सगळी मालमत्ता आपण दासांना कधी देतो का मला सांगा? एखाद्या नोकरावर तुम्ही एवढा विश्वास टाकाल का की तुमची सगळी मालमत्ता तुम्ही सोपवून द्या? आपण कोणावर विश्वास टाकतो? सरपंच साहेब आहे त्यांच्या घराची किल्ली कोणाकडे असते? कोणाकडे असते? त्यांच्या मुलाकडे, त्यांच्या मुलीकडे, त्यांच्या पत्नीकडे, त्यांच्या सुनेकडे. बरोबर आहे. कारण ह्या सगळ्यांना अधिकार आहे त्या घराचा. बरोबर आहे की सरपंच आहे. प्रत्येक त्यांचा मुलगा असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांची पत्नी असेल किंवा त्यांची सून असेल त्यांच्या घरावरचा अधिकार आहे. किल्ली सगळ्यांना देतील पण परक्या व्यक्तीला देतील का? देतील नाही. कारण काय माहिती का? त्यांचा विश्वास आहे. हालेलुया. त्यांचं नातं आहे ना, त्यांचा भरोसा आहे. हे माझे लोक आहेत. हालेलुया. एका दासाने आपल्या एका धनी व्यक्तीने आपल्या दासाला सगळी मालमत्ता सोपवून दिली. 3 दासांना बोलवलं. त्यांना म्हटलं माझी सगळी मालमत्ता मी तुम्हाला देतो, सोपवून देतो, सांभाळावर. एकाला 5,000 किती? पहिल्याला बोलवलं त्याला किती हजार दिले? 5,000. दुसऱ्याला बोलवलं त्याला 2,000 दिले. किती दिले? 2,000. आणि तिसऱ्याला बोलवलं त्याला किती हजार दिले? 1,000. हालेलुया. वचन वाचून नीट लक्षात द्या. एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 रुपये व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. हालेलुया. योग्यतेप्रमाणे दिले. सगळ्यांना सारखे दिले नाही. माझी मुलगी आहे झोपली आहे. माझी मुलगी तिथं किंवा इथं माझा मुलगा बसलेला. माझी मुलगी लहान आहे. ती माझ्याकडे पैसे मागते दुकानात जाय. पप्पा मला कुरकुरे घ्यायचे, मला हे घ्यायचं.
मी तिला शोधून 10 रुपयाची नोट देतो. कितीची? 10 रुपये. मी तिला 2000ची नोट देईल का? तिला मी 500ची नोट देईल का? नाही केला. का नाही का? ती माझी मुलगी आहे. मी तिच्यावर प्रेम करतो. माझं जे आहे ते तिचं आहे. बरोबर आहे ना? जर माझ्या खिशामध्ये 2000ची नोट आहे ना, तरी ती मी तिला देऊ शकतो. किंवा ती माझी मुलगी आहे ना, मी तिला देऊ शकतो. पण मी देतो नाही का? कारण अजून तिला पैसे सांभाळता येत, अजून तिच्यामध्ये ती योग्यता. अजून एक उदाहरण देतो. जेव्हा एखाद्या लहान लेकरू असतं, एखादी छोटीशी मुलगी आहे, त्या लहान लेकराला आई जी असते ती चाकू सुरी देते का? सुरी चाकू नाही देत. जर त्या लहान लेकराने सांगितलं मला कांदा कापायचा आहे, मला सुरी दे, चाकू दे, तर आई देईल का? नाही देणार. का बरं नाही देणार? जर सुरी तिच्या हाताला लागली तर ती तिचा हात कापून घेईल. बरोबर आहे ना? कारण अजून ती काय आहे? लहान आहे. बरोबर आहे ना? तिला अजून कळत नाही. पण तीच लहान मुलगी जेव्हा 15 वर्षाची होईल, 16 वर्षाची होईल, तेव्हा तिची आई तिला सांगते कांदा कापून द्या. सुरी तीच आहे. बरोबर आहे? मुलगी पण तीच आहे. फरक काय झाला? फरक काय झाला? बरोबर काय? तिचं वय वाढलं. बरोबर आहे ना? मुलगी तीच आहे, सुरी पण तीच आहे, पण आता ती मुलगी किती वर्षाची झाली? 15 वर्ष, 16 वर्ष. 5 वर्षाची असताना त्या आईने तिला सुरी दिली नाही, पण तीच मुलगी 15 वर्षाची झाली तरी तिच्या हातात सुरी दिली आणि म्हटलं कांदा कापून. हालेलुया. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे परमेश्वर देतो. हालेलुया. आपली जेवढी योग्यता आहे ना, परमेश्वर त्याप्रमाणे देतो मात्र सगळ्यांना. हालेलुया. देत नाही असं कोणीच नाही. प्रत्येकाला प्रभूने काहीतरी दिलेलं आहे, आणि ज्याला कोणतंच दान नाही दिलं त्याला विश्वासाचं दान दिलेलं आहे. हालेलुया. म्हणून कोणीच म्हणू नका देवाने मला काहीच दिलं नाही. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये एक गोष्ट जरी प्रभूने ठेवलेली आहे, तो म्हणजे विश्वास. हालेलुया. विश्वासाचं दान प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आहे. आणि आता देवाचं वचन सांगतं, ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल, त्याला भरपूर होईल. ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे आहे ते पण काढून घ्यायचं. हालेलुया. जे काही प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे, जे तुमच्यामध्ये परमेश्वराने ठेवलेलं आहे, काय केलं तुम्ही त्या गोष्टीचं? काय उपयोग केला तुम्ही त्या गोष्टीचा? त्या विश्वासाचा वापर तुम्ही तुमच्या आत्मिक वाढीसाठी कशा पद्धतीने केला? तुमच्या मंडळीसाठी कशा पद्धतीने केला? तुमच्या गावासाठी कशा पद्धतीने केला? तुमच्या परिवारासाठी कशा पद्धतीने केला? लक्षात घ्या, परमेश्वर ह्या गोष्टीचा हिशोब तुमच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. ती प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने दिलेली आहे, ती प्रत्येक गोष्ट परमेश्वर हिशोब घेईल तुमच्याकडून, जे देवाकडून तुम्हाला मिळालेलं आहे. हालेलुया. ज्या तरुण मुलांना दान दिलेलं आहे परमेश्वराने वाजवण्याचं, हालेलुया, वाजवणं हे दान आहे. पण लक्षात घ्या, त्या वाजवण्याद्वारे परमेश्वराचा गौरव व्हायला पाहिजे. कोणाचा गौरव व्हायला पाहिजे? दाऊद जो होता, दाऊद जेव्हा दावीद वीणा वाजवायचा, बायबल असं सांगतं की दुष्ट आत्मे पळून जायचे. हालेलुया. तो गाणे नाही म्हणायचा, तो आराधना नाही गायचा, फक्त वीणाचे तार जे होते ना ते वाजवत राहायचा, तरी दुष्ट आत्मे त्या शौलामधून पडायचे. हालेलुया. कारण तो अभिषेक जे दान जे होतं ना, दाऊदच्या माध्यमातून काम करत होतं. हालेलुया. ज्या तरुण मुलांना परमेश्वराने दान दिलेलं आहे, लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही वाद्यावर बसतात आणि वाद्य वाजवतात, ह्या आत्म्याने विश्वासाने वाजवा की मी वाद्य वाजवल्याने देवाचा आत्मा काम करायला पाहिजे. हालेलुया. वाद्यामध्ये अभिषेक नाहीये, अभिषेक तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. हालेलुया. हे वाद्य अभिषेक निर्माण नाही करत, अभिषेक आपलं जीवन निर्माण करतो. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये जर अभिषेक असेल तर मी जे काही वाजवलं त्याच्यामधून तो अभिषेक व्हायला पाहिजे. हालेलुया. ज्याच्याकडे आहे परमेश्वर म्हणतो त्याला अजून दिलं जाईल. मला परमेश्वराकडे, प्रभू मला अजून दे, प्रभू मला अजून पाहिजे. आत्मिक दानाबद्दल परमेश्वराकडे मागत जा, सामर्थ्य परमेश्वराकडे मागत जा. आपण एकच गोष्ट मागतो, काय? देवा मला पैसा. काय मागतो? हे दिल मागे मोर. हिंदीमध्ये ऍडव्हर्टाईज होती ना, हे दिल मागे मोर, म्हणजे अजून पाहिजे. काय? नुसता पैसा, धन, संपत्ती,
याची भूक आपली जात नाही, पण आत्मिक गोष्टी किती वाचतो आपण देवाला, कितीदा परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतो, प्रभू भर तुझ्या अभिषेकाने, भर तुझ्या सामर्थ्याने, भर तुझ्या दानाने, भर तुझ्या वरदानाने. विश्वास प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभूने ठेवलेला आहे. बायबल म्हणतं ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं जाईल, त्याला भरपूर होईल. ज्याच्याकडे नाहीये, संपत आलेलं आहे, प्रभू म्हणतो त्याचं ते तुम्ही काढून. हालेलुया. जे प्रभूने तुमच्यामध्ये ठेवलेलं आहे त्याचा उपयोग करा. जे काही प्रभूने जो विश्वास तुमच्या अंतःकरणामध्ये ठेवला आहे त्याचा उपयोग करा, कारण प्रत्येकाला परमेश्वराने काहीतरी दिलेलं आहे. हालेलुया. बायबल असं म्हणतं की एकाला किती हजार दिले? 5, दुसऱ्याला आणि शेवटच्याला 1. मग परमेश्वराने ज्याला आता सुरुवात पहिल्याला बोलवलं त्याला किती हजार दिले? परत बोला, मोठे बोला, किती हजार? 5. दुसऱ्याला 2 आणि तिसऱ्याला 1. जेव्हा त्या धन्याने पहिल्याला 5,000, दुसऱ्याला 2,000, तिसऱ्याला 1,000 दिले, त्याच्यानंतर तो धनी निघून गेला ना, वाचू आपण बायबल. आणि तो परदेशी गेला. कुठे गेला? निघून गेला. पैसे तर निघून गेले. आता पुढे काय आहे? तब जिसको 5 कोड़े मिले थे, उसने तुरंत जाकर उसने लेन देन किया और 5 कोड़े और कमाए और अजून 5,000 तरी कमवले. पुढे इसी रीति से जिसको 2 मिले थे, उसने भी 2 और कमाए. अजून 2,000, ज्याला 2,000 मिळाले होते त्याने अजून 2,000 कमवले. परंतु जिसको 1 मिला था, उसने जाकर मिट्टी खोदी, अपने स्वामी का धन छिपा दिया. मिट्टी खोदी और अपने स्वामी का धन छिपा दिया. हालेलुया. जिसको 1,000 मिले थे उसने क्या किया? जो भी उसके पास था उसने मिट्टी खोदी और उसने वो 1,000 रुपए जो थे वो छिपा दिए और बस वो मिट्टी से उसे ढक दिया और बस वो वाट जोड़े रहा कि कब मेरा स्वामी आएगा, कब मेरा धनी आएगा, उसके बाद उसके पैसे में उसे वापस कर दूंगा. हालेलुया. आगे क्या हुआ? बहुत दिनों के बाद और बहुत दिनों के बाद, बहुत दिन निकल गए, बहुत सारे दिन निकल गए, बहुत दिनों के बाद उन दासों का स्वामी आकर उनसे लेखा लेने, उन तीनों दासों का स्वामी जो था वो आकर उनके पास से लेखा लेने लगा, उनका हिसाब लेने लगा, उनका हिसाब करने लगा. जिसको 5 कोड़े मिले थे, और शुरुआत किससे हुई? जिसको 5,000 मिले थे. हालेलुया. उस धनी ने, उस व्यक्ति ने शुरुआत किससे की? जिससे ज्यादा मिले थे. समजते का? ज्यादा जास्त मिळालं होतं त्याच्यापासून सुरुवात झाली. घेताना पण जास्त दिलं गेलं त्याच्यापासून सुरुवात झाली आणि हिशोब घेताना पण कोणापासून सुरुवात झाली? ज्याला जास्त मिळालं. हालेलुया. हालेलुया. आता मंडळीकडे येतो. ही मंडळी आहे देवाची, ख्रिस्ताची मंडळी. हालेलुया. देवाच्या मंडळीमध्ये 5,000 कोणाला मिळाले? मग सगळ्यात जास्त कोणाला मिळाले? एक धनी ने अपने तीनों दासों को बुलाया. पहले को 5,000, दूसरे को 2,000 और तीसरे को 1,000 दिया. और जब वो दूर देश निकल गया फिर एक बार वापस आया. वापस आने के बाद उसने फिर क्या किया? उन तीनों को बुलाया. पहले किसको बुलाया? जिससे उसने कितने हजार दिए थे? 5,000. तो अगर ये कलीसिया है जो परमेश्वर की है, अगर ये कलीसिया है जो प्रभु की है, अगर प्रभु यीशु मसीह आया जो धनी है, तो 5,000 किसे मिले इस कलीसिया में? या मंडळीमध्ये सर्वात जास्त कोणाला मिळालेले? मला सांग. 5,000 लेने वाला कौन है? आप जो ऊपर बैठे. हालेलुया. जो आप बैठे ऊपर, उनमें मैं भी हूं ना, मी पण आहे त्याच्यात. कारण मी कुठे बसलो होतो? कुठे बसलो होतो? हालेलुया. जिससे ज्यादा मिला ना, हमें ज्यादा मिला. 5,000 प्रभु ने दिए क्योंकि योग्यता के अनुसार परमेश्वर देता है. हालेलुया. जिसकी उसकी योग्यता के अनुसार परमेश्वर देता है. हर एक व्यक्ति संदेश नहीं दे सकता, हर एक व्यक्ति चंगाई नहीं कर सकता, हर एक व्यक्ति एक ही वरदान से नहीं चल सकता. हर एक को परमेश्वर उसकी योग्यता के अनुसार वरदान बांट देता है. हालेलुया. अगर परमेश्वर ने मुझे वरदान दिया है कि मैं संदेश दे सकूं और इस वजह से मैं यहाँ पे बैठता हूँ, मेरा सम्मान लोग करते तो ये बात जरूर जान लीजिए, परमेश्वर पहला हिसाब किससे लेगा? मुझसे लेगा. किससे लेगा? क्योंकि मुझे कितने मिले? 5,000. हालेलुया. लक्षात ठेवा, सुरुवात
स्टेज पासून होईल न्यायाची. कुठून होईल? स्टेज पासून. जिथं परमेश्वराचे दास बसतात, ज्या मंडळीमध्ये परमेश्वराचे सेवक आहेत, लक्षात घ्या तुम्हाला सर्वात जास्त परमेश्वराने दिलेला आहे. म्हणून सुरुवात आपल्याकडूनच होईल. देवाची सेवा करणं ही फार गंभीर गोष्ट आहे. हालेलुया. जर नाही होत तर प्रभूची सेवा करायलाच नको. जर होत असेल तर प्रामाणिकपणे. हालेलुया. प्रभूने मला निवडलं, प्रभूने मला दान दिलं, तर परमेश्वर हिशोबाची सुरुवात माझ्याकडून करेल, मंडळीकडून करणार. त्यांचं शेवट आहे. मंडळी जी खाली बसते ना, तिचा हिशोब शेवटी होईल. पहिले हिशोब कुठून सुरुवात होईल? स्टेज पासून. कुठून होईल? मी माझ्या मनाचं नाही सांगत प्रिया, हे खरं आहे. आज देवाच्या दासाने पहिली गोष्ट मनात घातली पाहिजे, ठेवली पाहिजे, की ज्याला दिलं आहे परमेश्वर म्हणतो, ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं जाईल, पण ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे आहे ना परमेश्वर ते पण काम. आज परमेश्वराच्या दासांनी पहिली गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे, की देवाने तुम्हाला कोणती जबाबदारी दिली, देवाने मला कोणती जबाबदारी दिली, देवाने मला कोणतं दान दिलं, कोणतं सामर्थ्य दिलं, कोणता अभिषेक दिला, कोणती सेवा परमेश्वराने दिली. जर मी त्या गोष्टी विसरून गेलो आणि मी त्या पद्धतीने प्रभूची सेवा केली नाही, पहिला हिशोब मला द्यावा लागेल. मंडळीतला एक व्यक्ती जेव्हा नाशाकडे जातो, एक मेंढरू जरी हरवलं तर त्या मेंढराचा हिशोब परमेश्वर कोणाकडून घेईल? कोणाकडून घेईल? कारण मेंढपाळ म्हणून कोणाला नेमलं परमेश्वराने? मला नेमलेला, सेवकांना नेमलेला. हालेलुया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त फार लवकर येणार आहे. कोण सांगतं? प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईल त्याच्या अगोदर जागोजागी बरे येतील. हालेलुया. कोरोनामध्ये हजारो लाखो लोक गेले या 1.5 वर्षात. अनेक लोक जग सोडून गेले. रोज ज्यावेळेस दुसरी लाट चालू होती कोरोनाची, रोज मोबाईलवर असे फोटो दिसायचे ज्यांना आपण ओळखायचो. प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती होती. स्टेटस बघितला का भीती वाटायची, आज कोणाचा स्टेटस असेल? श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. ओळखीचे लोक, पाहिलेले लोक, आपल्या सोबत बसणारे लोक, आपल्या सोबत राहणारे लोक, फिरणारे लोक, हे लोक जग सोडून निघून गेले. लाखोच्या संख्येने लोक हे जग सोडून निघून गेले. एका वर्षामध्ये सगळ्या जगाची परिस्थिती देवाने बदलली. प्रभू येशू ख्रिस्त जी चाहूला तो जसा जसा जवळ येत आहे ना, पृथ्वी थरथर कापायला लागली आहे. हालेलुया. पृथ्वी जी आहे, सृष्टी जी आहे, ती आता थरथर कापायला लागली आहे. कारण काय? राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू जवळ आहे. हालेलुया. तो राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आता जवळ येत आहे ना, आता पृथ्वी कापायला लागलेली आहे. सृष्टी जी आहे ती थरथर करत आहे आणि म्हणून अचानक या गोष्टी बदलून गेलेल्या आहेत. अचानक जगातलं सर्वस्व त्या ठिकाणी बदलून गेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक लोक हे जग सोडून चालले. एक छोटासा विषाणू जो डोळ्यांना पण दिसत नाही, आज लोक घाबरत आहेत. कोरोना दिसत पण नाही कसा आहे, कुठे ना, घडी घडी सॅनिटायझर लावतो, तोंडाला मास्क लावून त्या ठिकाणी फिरतात. जे लोक एकदा पण आंघोळ करायचे नाही ते आता 3दा आंघोळ करतात दिवसात ना. कशाच्या भीतीने? कशाच्या भीती? कोरोनाच्या भीती ना. एवढी भय त्या कोरोनाचं त्या ठिकाणी म्हणू शकत. याच्यातून एकच गोष्ट लक्षात येते, येशू लवकर येणार. हालेलुया. तो दाराशीच उभा आहे. कुठे उभा आहे? दाराशीच उभा आहे. तो अगदी जवळ आहे आणि आल्यावर तो पहिली गोष्ट एकच करेल, हिशोब. काय करेल? काय करेल? पहिला हिशोब कोणाचा घेईल? ज्याला किती दिले? 5,000. आणि 5,000 वाले कुठे? स्टेजवर. कुठे? मी पण आहे ना. खूप मस्त वाटतं बुके दिल्यावर. सरपंच साहेबांनी कुठून बुके मागवले काय माहिती, पण दरवेळेस ते आमचा सन्मान करतात. शिंदे साहेब पुढे येतील, त्यांना बुके देतात. आम्हाला खूप बरं वाटतं, वा छान बुके भेटतात. तर तुम्हाला माहिती का, पहिली सुरुवात आमच्याकडूनच. सुरुवात इथूनच होणार आहे, कारण आम्ही बुके घेतला ना, आम्ही सन्मान घेतला, आम्ही मोठे, आम्ही सेवा करतो, आम्ही मान सन्मान घेतो. प्रभू म्हणतो तुला एवढं करायचं ना, आता सुरुवात तुझ्याकडूनच करेल. हालेलुया. खरी गोष्ट आहे, कारण देवाने जास्त दिलं. लायकी नव्हती माझी मी सेवा करावी, योग्यता नव्हती माझी मी सेवा करावी. मी पापामध्ये जीवन जगणारा होतो, मी दारू पिणारा होतो, मी सिगरेट पिणारा होतो, मी तंबाखू खाणारा होतो.
मी पापामध्ये जीवन जगणारा होतो, मला माझ्या घरचे लोक सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, पण माझ्यावर माझ्या प्रभूने विश्वास टाकला. हालेलुया. माझ्या जिवंत देवाने माझ्यावर विश्वास टाकला आणि ह्या दासाला ते किती हजार दिले? किती हजार? 5. सुरुवात कुठून करे? माझ्याकडून. देवाच्या दासांनो लक्षात घ्या, प्रभूने आपल्याला खूप सन्मानित पद दिलेला आहे. मी सांगतो सगळ्यात मोठं पद जर असेल ना तर देवाची सेवा करणार. हालेलुया. देवाचा सेवक हे सर्वोच्च पद आहे. हालेलुया. हा सर्वोत्तम पद आहे, सर्वोच्च स्थान त्या देवाच्या दासाचं आहे. अहो नीट लक्षात. रोम जे शहर आहे, रोम इटली, युरोप खंडामध्ये, त्या ठिकाणी रोमन कॅथलिक लोक राहतात. आपल्या ख्रिस्ती लोकांचा दुसरा पंथ, त्याला रोमन कॅथलिक म्हणतात. ते मेणबत्त्या वगैरे लावतात, माहिती आहे ना? ते चर्च मध्ये मूर्त्या असतात त्यांच्या, येशूची मूर्ती, मरियेची मूर्ती, शिष्यांची मूर्ती, त्या मूर्त्या असतात. मूर्तीपूजक आहेत. देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही, कारण ते मेणबत्त्या लावतात, अगरबत्त्या लावतात आणि पूजा करतात. बायबल म्हणतं स्वतःसाठी कोरी मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नको. हे वचन आहे देवाचं, ते वचन तोडतात. पण लक्षात घ्या, रोम हे शहर त्या रोमन कॅथलिक लोकांचं मेन ठिकाण आहे. आणि जो पोप आहे, पोप म्हणजे काय? त्यांचा मुख्य याजक, एक मुख्य पास्टर, बिशप, त्याला पोप म्हटलं जातं. तो पोप जो आहे ना, त्या रोम शहरामध्ये किंवा त्या इटली देशामध्ये जसं पंतप्रधानाला मान असतो ना, तसं त्या पोपला मान आहे. जेव्हा त्या पोपला कुठे बाहेर जायचं असतं ना, तर त्याचं स्पेशल विमान आहे. जसं पंतप्रधानाला विमान असतं, ज्या विमानामध्ये एकटा पंतप्रधान, त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड आणि काही सचिव लोक असतात, त्याच्यावर तिकीट कोणी नाही, तसं रोम शहरामध्ये त्या देवाच्या दासाला एकट्याला विमान आहे. तो एकटा त्याच्यातून जाय करतो. एवढा मान आणि सन्मान त्याला भेटलेला, एवढं मोठं पद त्याला भेटलेलं, एवढा लोक त्याचा आदर करतात. कारण तो देवाचा, लोकांना काय वाटतं, देवाचा कोण आहे? दास आहे. कोण आहे? दास. म्हणून त्याचा एवढा मान आणि सन्मान. तुम्हाला काय वाटतं? देवाचा सेवक हे सर्वात मोठं पद आहे. हालेलुया. सर्वात मोठा सन्मान आहे. तुमच्यावर प्रभूने खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे, खूप मोठा विश्वास प्रभूने टाकलेला आहे. 5,000 रुपये दिले प्रभूने. किती दिले? योग्यतेनुसार दिले. चल मी तुला 5,000. पण लक्षात घ्या, हिशोबाची सुरुवात या 5,000 पासून. काय केलं त्या 5,000? काय केलं त्या दाराचं? काय केलं तुझ्या पदाचं? तुला मी माझ्या मंडळीचा दास केलं, तू तुझ्या मंडळीची काय अवस्था केली? आता मला हिशोब दे प्रत्येक आत्म्याचा. किती आत्मे आहे, किती होते, किती निघून गेले, किती पापामध्ये आहेत आणि किती स्वर्गापर्यंत, किती फसलेले आहेत, किती हरून गेलेले आहेत. एक मेंढपाळ होता, त्याच्याकडे 100 मेंढरं होती. असं बायबल सांगतं की 100 मेंढरात एक मेंढरू हरून गेलं. किती राहिले? किती? 99. त्यांनी मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 90 91 92 95 98 किती? 99. त्याला वाटलं चुकलो मी, एखादा चुकून गेलो. परत दुसऱ्यांदा सुरुवात केली. 1 2 3 4 98 99. म्हणजे काय? एक मेंढरू सापडत नाही. त्याने ते 99 मेंढराचे ठेवले आणि एका मेंढराला शोधण्यासाठी जंगलामध्ये गेला. अंधार पडत चाललेला होता. आणि जसा अंधार पडायला लागतो, जंगलामध्ये कोण बाहेर निघतात? वाघ, सिंह, जे हिंस्र पशु आहे, कारण त्यांचा शिकारीचा वेळ असतो ना, बरोबर आहे ना? संध्याकाळच्या समयाला जसा अंधार पडायला लागतो, ते शिकारीसाठी बाहेर निघतात. पण हा मेंढपाळ जो होता, या मेंढपाळाला कोणाची काळजी होती? कोणाची? त्या मेंढराची. हरून गेलेला. कारण जर ते जंगलामध्ये राहिलं तर नक्कीच त्याला एखादा वाघ पडून खाईल, एखादा लांडगा पडून खाईल. मी त्याला तसं मरू देणार नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेंढपाळ त्या जंगलामध्ये घुसून गेला. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, खरा मेंढपाळ तो आहे, देवाचं वचन सांगतं, जो आपल्या मेंढरांसाठी आपला प्राण देतो. काय देतो? प्राण. मी वाईट वाटतं असं बोलताना, या कोरोनाच्या काळामध्ये अनेक देवाच्या दासांनी चर्च बंद करून टाकली, मंडळांना कुलूप लावलं, सेवा बंद केली, ऑनलाईन मीटिंगा चालायला लागल्या, झूम मीटिंग घ्यायला लागले आणि बियानो आपली जबाबदारी झटकून दिली. का? कारण बाहेर कोण होता? कोरोना. कोण होता? कोरोना. सेवा बंद.
जीवाची भीती आहे. अहो मेंढरांचं काय? ऑनलाईन लोकांना तुम्ही जेवण देऊ शकत नाही. समजा सरपंच साहेबांनी त्यांच्या घरी आम्हाला जेवायला बोलवलं आणि मस्त मटण बिटन भाजी भाकर सगळ्या गोष्टी आहे आणि त्याचा फोटो काढला मोबाईलवर. काय केला? फोटो काढला आणि मला व्हॉट्सअपला टाकला आणि म्हटलं आता खा सर. काय म्हणते? आता खा. कशातून? मोबाईल मधून. कशातून? भाजी तीच आहे ना, भाकर पण आहे, सगळं तिथं. आणि त्या पूर्ण ताटाचा फोटो काढला आणि मला व्हॉट्सअप केला आणि म्हटला सर पोटभर जेवण हसून लागलं तर हसून लागलं तर अजून सांगा आणि पोटभर खा. जाईल मोबाईल खाऊ शकतो का मी? फोटो खाऊ शकतो का? नाही. त्याच्यासाठी काय लागेल मला? ताट वाढा माझ्या समोर ठेवा आणि मग मी त्याच्यातून खाईन. चालेल. देवाच्या दासांनी ऑनलाईन सेवा सुरू केली. कोणती सेवा? ऑनलाईन वचन सांगायचं. झूम मीटिंग वर मंडळी चालवायची. झूम मीटिंग. अहो ऑनलाईन तुम्ही मेंढरांचं पोट भरू शकत नाही. त्यांच्यासाठी तुम्हाला त्यांच्या मध्येच जावं लागेल. चालेल. त्यांच्या घरातच जावं लागेल. त्यांच्या सोबत संगती करावी लागेल. तुम्ही जर घाबरले तर मेंढरांना तुम्ही सांभाळू शकत. परमेश्वर हिशोब घेईल. कारण तुम्हाला किती हजार दिलेले? 5. सगळ्यात मोठा विश्वास देवाच्या दासांवर परमेश्वराने ठेवलेला. सर्वात मोठी अपेक्षा परमेश्वर त्याच्या दासांकडून करतो. सुरुवात इथून होईल की तुम्ही काय वागा, तुम्ही काय कर, तुम्ही कशाला प्रथम स्थान देता. मी तुम्हाला एवढा आदर दिला, एवढा सन्मान दिला, एवढी सेवा दिली, तुम्ही त्याचा वापर कशा पद्धतीने केला. सुरुवात इथून होईल. देवाचं वचन म्हणतं ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं जाईल, त्याला भरपूर होईल. ज्याच्याकडे नाही त्याचं जे आहे ते पण काढून. हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या परमेश्वराच्या सेवकांनो, देवाच्या दासांनो, परमेश्वराने जर तुम्हाला दिलेला आहे तर हिशोबाची सुरुवात तुमच्याकडून परमेश्वर करेल. आणि देवाला सामोरं जाण्यासाठी तयार राहा. जेव्हा प्रभू समोर आपण जाऊ ना तर प्रभूला म्हणता यायला पाहिजे आपल्याला, प्रभू मी तुझी सेवा केलेली आहे. हालेलुया. नेहम्या म्हणतो की परमेश्वरा, मी या इस्रायलाचा यरूशलेमचा खोल बांधण्यासाठी मी जे प्रयत्न केले, मी जे कष्ट केले, मी जो कष्टाने उभा राहिलो, त्या गोष्टींची तू आठवण ठेव. हालेलुया. या गोष्टींची तू काय कर? आठवण ठेव आणि त्याचा मोबदला तू होणार. हालेलुया. देवाला सांगता आलं पाहिजे एक सेवक म्हणून की हो प्रभू, जरी कोरोना होता मी माझ्या मंडळीला वाऱ्यावर सोडलं, एक पण मेंढरू हलवू दिलं नाही. ते प्रत्येक मेंढरू मोजून ठेवलेला. हालेलुया. एकाही आत्म्याचा नाश होऊ दिला नाही. कारण परमेश्वर सुरुवात करेल, या जागेवरून करेल जे पुढे असलेले आहे. कारण त्यांना 5,000 दिले गेलेले आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचे 5,000. प्रभू येशू दाराशी येऊन उभा. यानं देवाचं वचन म्हणतं ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल, त्याला भरपूर. जो असण्याने आणि सच्चाईने प्रभूची सेवा करतो ना, परमेश्वर त्याला अजून देतो. हालेलुया. आमच्या घरामध्ये चर्च चालायचं. आमच्या घरामध्ये अजून पण आता आमच्या घरामध्ये चालतं. आम्ही कुठंच सुवार्तेला गेलो नाही. आमच्या घरातली मंडळी तशीच चालू होती लॉकडाऊन मध्ये. घर बसल्या देवाने आत्मे दिले नवीन. हालेलुया. समजतंय का? घर बसल्याप्रमाणे आत्मे दिले. ते चौधरी मध्ये बसले. चौधरी दादा, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा या ठिकाणी आहे. मागच्या लॉकडाऊन मध्ये प्रभूमध्ये आले विश्वासात. कोकणी परिवार आहे. प्रभूने त्या लॉकडाऊन मध्ये त्यांना प्रभूने त्यांना पिंपळनेरला ते घेऊन आले. प्रभू त्यांना घेऊन आला. नाशिकवरून त्यांना सुवार्ता त्यांच्या नातेवाईकांनी दिली. आणि लॉकडाऊन मध्ये ते 6 रविवार अपडाऊन करायचं नाशिकवरून आमच्या घरी. 6 रविवार. 6व्या रविवारी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. कितव्या रविवारी? 6व्या. पहिल्या रविवारी आणि दारू चालू होती. दारू, त्यानंतर तंबाखू, सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यानंतर त्रास होता, मुलग्याचा आजार होता, घरात अशांतता होती. शेवटच्या रविवारी ज्या दिवशी आले, दारू पण सुटलेली होती, तंबाखू पण सुटलेली होती, बाप्तिस्मा घेतला आणि प्रभू मध्ये आले. प्रभू काम करतो, फक्त तुम्ही तयारी ठेवा. हालेलुया. तुम्ही तयारी ठेवा, परमेश्वर काम करतो. आपण कारण नाही देऊ शकत. कारण देवाने मला किती हजार दिलेले? देवाने मला जबाबदारी दिली. मी जबाबदारी टाकू शकत नाही. टाकू शकत नाही मी जबाबदारी कोणतीही परिस्थिती येऊ. याला म्हणतात सेवा, याला म्हणतात देवाची
परमेश्वराचे सेवक, माझी लायकी नाही, लक्षात घ्या. मला सेवा करणंच आहे, तेव्हा उपकार करत नाही. मला जर प्रभूने निवडलेलं आहे, मी सेवा करतो म्हणून मी परमेश्वरावर उपकार करत नाही. माझ्यावर तर देवाने उपकार केलेला आहे. हालेलुया. तर परमेश्वराचे उपकार आहे. माझी लायकी नसताना त्याने मला किती हजार दिले? 5,000. त्याने मला निवडलं, दानाने भरलं, अभिषिक्त केलं, इथं उभं केलं तुमच्या समोर. आणि म्हणून मला प्रभूला हिशोब द्यायचाच आहे. मी सेवा मनुष्याला खुश करण्यासाठी करत नाही, मी सेवा माझ्या प्रभूला खुश करण्यासाठी करतो. हालेलुया. कारण मला माणसाला हिशोब द्यायचा आणि मला कोणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला हिशोब द्यायचा. हालेलुया. म्हणून मी फक्त प्रभूची सेवा त्याच्या इच्छेसाठी करतो, त्याला आवडेल अशी करतो, त्याला शोभेल अशी करतो, त्याला खुश करण्यासाठी करतो. कारण ज्या देवाने मला 5,000 दिले ना, मला माहिती हिशोबाची सुरुवात माझ्याकडूनच होणार. म्हणून जे देवाने मला दिलं आहे ना, माझी इच्छा आहे की अजून द्यावं. हालेलुया. काय करावं? अजून द्यावं, अजून अभिषिक्त करावं, अजून सामर्थ्याने भरावं, अजून दानावरदानाने भरावं, अजून परमेश्वराच्या उपस्थितीने भरावं. या वचनाच्या अजून गहन गोष्टी परमेश्वराने शिकवाव्या. अजून मी परमेश्वराची सेवा करावी, रात्रंदिवस प्रभूसाठी जगावं, ही अपेक्षा मी करतो. देवाचं वचन म्हणतं ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं तरी भरपूर. हालेलुया. ज्याच्याकडे नाही, जे आहे ते पण काढून. आज अनेक देवाचे तास, अभिषेक गमावलेला, सेवा गमावलेल्या, मंडळी गमावलेल्या, अनेक लोक नाशाकडे निघून गेलेले आहेत, अनेक लोक व्यसनामध्ये निघून गेलेले आहेत. आज या लॉकडाऊन मध्ये काही मंडळ्या आत्मिक रीतीने वाढल्या आणि काही पूर्णपणे दिसून गेल्या. काहींनी आपला अभिषेक गमावला, काहींनी पूर्ण अभिषेक गमावला. ज्यांच्याकडे नाही, परमेश्वराचं वचन म्हणतं जे आहे ते पण मी काढून घेईन, जे आहे ते पण मी काढून घेईन. लक्षात घ्या, जे आपल्या जवळ परमेश्वराने ठेवलेलं आहे ना, ते दृढ धरून ठेवा. प्रकटीकरण काढू. प्रकटीकरण 2:25. और हाँ, जो तुम्हारे पास है, उसको मेरे आने तक थामे रहो. हाँ, उसको मेरे आने तक क्या करो? थामे रहो. हालेलुया. परमेश्वर का वचन कहता है जो तुम्हारे पास है वो मेरे आने तक क्या करो? थामे रहो. हालेलुया. दृढ धरून ठेवा आपल्या हातामध्ये. परमेश्वर म्हणतो जे तुमच्याकडे आहे, परमेश्वर म्हणतो मी येईपर्यंत आपल्या हातात दृढ धरून ठेवा. तो विश्वास जो तुमच्यामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत दृढ धरून ठेवा. ही देवाची इच्छा आहे. जे दान तुमच्यामध्ये आहे, परमेश्वराचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत ते दान दृढ धरून ठेवा. हालेलुया. धरून ठेवा, टिकून ठेवा. ते आपल्या हातातून सुटू देऊ. देवाचं वचन म्हणतं ज्याच्याकडे आहे अजून दिलं जाईल भरपूर, ज्याच्याकडे नाही अजून रिकामा होऊन जाईल तो, जो देवाची सेवा करत नाहीये, जो प्रभूला प्रथम स्थान देत नाहीये, ज्याने लपून ठेवलं त्या ठिकाणी, त्याच्याप्रमाणे त्याची गत होईल. लक्षात घ्या, परमेश्वराची इच्छा आहे जे प्रभूने तुम्हाला दिलेलं आहे ना, त्याचा वापर करा. हालेलुया. जो विश्वास प्रभूने तुमच्या ठाई ठेवलेला आहे, दृढ धरून ठेवा. त्या विश्वासामध्ये टिकून राहा. परिस्थिती बदलेल, जग बदलेल, जगातल्या सगळ्या गोष्टी बदलतील, आपला प्रभू बदलणार. सरकार बदलतील, नियम बदलतील, कायदे बदलतील, पण आपला प्रभू बदलणार नाही. जगातले संविधान बदलतील, देशातलं संविधान बदलेल, आपल्या देवाचं वचन बदलणार नाही. ते सर्व काळ स्थिर आहे. हालेलुया. विश्वासात या गोष्टी दृढ धरून घ्या. याच्यापासून ढळू नका. ही परमेश्वराची इच्छा आहे. जे प्रभूने तुम्हाला सोपवलेलं आहे, जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे, त्या गोष्टी दृढ धरून ठेवा. कारण परमेश्वराची इच्छा आहे, कारण तो लवकरच येणार. हालेलुया. मत्तई सुवर्तमान 6 अध्याय. मत्तईचा 6 अध्याय. एकोणावीस वचनापासून मत्तई 6:19 पासून. अपने लिए पृथ्वी पर धन इकट्ठा न करो. पृथ्वी पर धन इकट्ठा ना करो. आता हे लक्षात आहे. बायबल काय म्हणतं? अपने लिए पृथ्वी पर धन इकट्ठा ना करो. मग आपण काय करतो? जहां कीड़ा और एक मिनिट.
आपल्यासाठी पृथ्वीवर धन साठवू नका. आपले बँक अकाउंट कुठे आहे? स्वर्गात नाहीये. कुठे आहे आपले बँक? खरं बोला. स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा. हालेलुया. आपले बँक अकाउंट कुठे आहे? खऱ्या अकाउंट पृथ्वीवर. हालेलुया. स्वर्गात किती जणांचे अकाउंट आहेत बरं? हात वर करा. बाकीच्यांना अकाउंट नंबर भेटतात नाही. हालेलुया. आपण खातं नाही बोलतोय. जनधनचं खातं माहिती का बहिणींनो? जनधन लॉकडाऊन मध्ये 500-500 रुपये भेटले ना जनधन. किमान नाही काही जनधनचं खातं तरी उघडा. सरकार कोणतं जनधनचं. स्वर्गात एक अकाउंट ठेवा तुमचं. बायबल म्हणतं पृथ्वीवर आपल्यासाठी धन साठवू नका. आणि आज आपण तेच करतोय. कारण आपण कुठं धन साठवतोय? पृथ्वीवर. आत्मिक धनाची तर कोणालाच पडलेली नाही. स्वर्गात काही भेटेल का नाही भेटणार याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण स्वर्गात कोणी पाहिलं काही आहे का नाही. ते लोक म्हणतात ना जिथं मी मेल्यावर स्वर्ग दिसत, जिवंतपणे दिसत कोणी बघितलं आहे का नाही. मेल्यावर बघू स्वर्गात जाऊन फरक पडतो. बायबल म्हणतं पृथ्वीवर धन साठवू नका. आगे जहाँ कीड़ा और काई बिगाड़ते हैं, हाँ, और जहाँ चोर सेल लगाते और चुराते हैं. चोर घर फोडतो. या जगामध्ये जिथं आपण पैसा साठवून ठेवतो ना तिथं चोर चोरी करतो आणि घर फोडून टाकतो. गरीबाच्या झोपडीमध्ये किती चोरी होते का? होते. कुठं होते? कुठं होते? ज्यांच्या घराला मोठे कुलप लावलेले असतात, लोखंडाची गेट असतात ना, मोठे त्या ठिकाणी सागाचे दार असतात आणि पूर्ण घर जे असतं ते सिमेंट कॉन्क्रीटचं बनवलेलं असतं. अशाच घरामध्ये चोरी होते. जे कुडाचे घर असतात, जे मातीचे घर असतात, जे झोपडीसारखे घर असतात त्या घरात चोरी होत नाही. कारण चोराला माहिती या घरात काही नसेल. त्याला माहिती घर कोणत्या घरात पैसा असेल? जे घर कसे मोठं आहे, जे सिमेंट कॉन्क्रीटचं आहे ना, ज्या घराला जेवढं मोठं कुलूप, चोर हुशार असतात त्याला माहिती एवढं कुलूप लावलं याचा अर्थ म्हणजे काहीतरी लोखंडी गेट लावून ठेवलेलं ना, चोराला माहिती या घरामध्ये काहीतरी असलं पाहिजे म्हणून एवढं प्रोटेक्शन आहे. मी माग असं चर्चा करत होतो. धनगर लोक माहिती तुम्हाला, जे मेंढ्या चालतात माहिती ना, मेंढपाळ धनगर. तर आम्ही ज्या भागात सेवा करतो पुणे जिल्ह्यामध्ये, तर तिथं बऱ्यापैकी धनगर समाज आहे प्रमुखमध्ये आहे. मग एक बहीण आहे, त्या बहिणीच्या रात्री गप्पा करत होतो. मग असंच आम्ही विचारत होतो, अनुभव सांगत होते ते आम्हाला की आमचे वडील जायचे मेंढ्या चालायला, मग जंगलात, शेतांमध्ये, दुसऱ्या गावी, कुठेतरी कुठं पण राहतात. तुम्ही पाहिलं असेल ते डोंगरावर इकडे राहतात ते बिचारे धनगर लोक मेंढ्या चालायला. तिथंच रात्रीचे राहतात. त्यांच्याकडे खूप पैसे असतात कारण ते मेंढ्या विकतात, लोकर विकतात, त्यांच्याकडे पैसा असतो. पण त्या जंगलामध्ये किंवा त्या डोंगरामध्ये किंवा रस्त्यावर कुठेतरी किंवा कुठे पण मैदानामध्ये ते बिंदास झोपतात. त्यांच्याकडे कपाट नसतं, त्यांच्याकडे लॉकर नसतं, पेटी नसती. मग पैसा ठेवतात कुठे? तर ते सांगायचे, सर आमचे लोक उकिरड्यामध्ये पैसा ठेवतात. उकिरडा म्हणजे काय? उकिरडा म्हणजे काय? ज्याच्यात कचरा फेकला जातो, बरोबर आहे ना? जिथं त्या मेंढ्यांच्या ते घाण फेकलेली असते ना, उकिरडा असतो त्यांचा त्या ठिकाणी. त्या उकिरड्यामध्ये पैशांच्या पिशव्या ज्या असतात त्या लपून ठेवतो. का? कारण त्यांना माहिती आहे चोर काही उकिरड्यामध्ये तपासणार. चोर कुठे तपासणार? बॅग मध्ये, पेटीमध्ये, बरोबर ना? ते कशात लपून ठेवतात? उकिरड्यामध्ये पैसे लपून ठेवतात की जेणेकरून चोराच्या मनातच यायला नको की पैसा. हालेलुया, हालेलुया. चोर पण त्या ठिकाणी पैसे शोधतात जे त्यांना बाहेरून दिसतं. हा पेटी आहे बरं का, हा कपाट आहे बरं का, इथं नक्की पैसा ठेवतात. पण हुशार व्यक्ती असतात ते कुठे ठेवतात? उकिरड्यामध्ये पैसे ठेवतात की जेणेकरून चोरांना कधीच सापडणार, ते कधीच उकिरड्यामध्ये हात घालणार नाही. अशा ठिकाणी पैसा. बायबल म्हणतं की या जगामध्ये चोर घरफोडी करतात आणि चोरी करतात. तिथं धन साठवा. कुठं साठवा? तिथं स्वर्गात. पुढे वाचा. परंतु अपने लिए
परंतु अपने लिए स्वर्ग में धन इकट्ठा करो। स्वर्ग में धन इकट्ठा करो। हालेलुया। अपना धन अपने लिए स्वर्ग में इकट्ठा करो। याचा अर्थ स्वर्गात धनाची गरज आहे। हालेलुया। परमेश्वर का वचन हमें कहता है कि स्वर्ग में अपने लिए धन इकट्ठा करो। इसका मतलब ऐसा होता है कि स्वर्ग में भी धन की जरूरत है। हालेलुया। भले पैसा नहीं चलेगा, भले ये जो नोट हमारे जेब में है वो नहीं चलेगी, पर कुछ तो ऐसा धन है जो वहां पे भी चलेगा। हालेलुया। कुछ तो ऐसी संपत्ति है जिससे नापा जाएगा तुम अमीर हो या गरीब। हालेलुया। असं काहीतरी धन स्वर्गामध्ये आहे ज्याच्याने ठरवलं जाईल तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहात. कारण देवाचं वचन म्हणतं आपल्यासाठी धन कुठे साठवा? स्वर्गात. हालेलुया. स्वर्ग में अपने लिए धन इकट्ठा करो, परमेश्वर का वचन कहता है. अगर परमेश्वर का वचन कहता है कि स्वर्ग में अपने लिए धन इकट्ठा करो, इसका मतलब सीधे सीधे ये होता है कि स्वर्ग में भी धन है, और अगर धन है तो धनवान भी है, और अगर धनवान है तो कंगाल भी है. हालेलुया. क्योंकि जहां पर धनवान है वहां कंगाल भी होते हैं. जिसके पास धन है वो धनवान है, जिसके पास धन नहीं वो क्या है? कंगाल. यानी स्वर्ग में भी नापा जाएगा कि तुम धनवान हो अपनी कृति से या कंगाल हो अपनी कृति से. वहां भी इस तरीके से परमेश्वर आपको देखेगा कि इस पृथ्वी पर जब तुम थे तो स्वर्ग में तुमने कौन सा धन कमाया. हालेलुया. स्वर्गात तुम्ही कोणती संपत्ती संपत्ती. स्वर्गात जाऊन नोकरी करायची नाही, स्वर्गात जाऊन व्यवसाय धंदा करायचा नाही, तो तुम्हाला इथं करायचा आहे. इथं जे तुम्ही प्रभूच्या राज्यासाठी कराल स्वर्गात धन साठवलं जात आहे. हालेलुया. हालेलुया. ते धन नंतर कामात येणार आहे जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल. याचा अर्थ स्वर्गात पण धनवान आहे आणि स्वर्गात पण कंगाल आहे. प्रियांनो तिथं धन साठवा देवाचं वचन. हालेलुया. हालेलुया. जे तुम्हाला दिसतं आज मनुष्य इथं धन साठवत आहे. पैसा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, रात्र दिवस कामात रात्र दिवस आणि नुसता पैसा पैसा पैसा. देवाच्या सेवेला वेळ नाही, मीटिंग रॅलीला वेळ नाही, भक्तीला वेळ नाही, रविवारच्या भक्तीला वेळ नाही, चाललो शेतामध्ये का? कारण पैसा पाहिजे. उपवास प्रार्थना आहे वेळ नाही, कारण चाललो कामाला पैसा पाहिजे. कशासाठी पैसा? या जगासाठी पैसा. देवाचं वचन म्हणतं स्वर्गासाठी धन साठवा. हालेलुया. धनवान असणं चुकीचं नाहीये. परमेश्वराने दिलेला तो एक पण आशीर्वाद आहे भाऊ, मी मान्य करतो. पण प्रथम स्थान प्रभूला द्या आणि स्वर्गासाठी धन साठवा. हालेलुया. मी सरपंच साहेबांना बघितताना मला आमच्या पुण्याकडच्या दिलीपदारांची आठवण आहे. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये एक विश्वास परिवार आहे आणि त्यांची दुर्दैवी आहे खूप मोठी. करोडपती माणूस आहे, खूप श्रीमंत व्यक्ती आहे. अगदी नम्र, अगदी लीन आणि प्रभूला प्रथम स्थान देणार. कुठेही मीटिंग असेल हातचे काम सोडून प्रभूच्या सेवेसाठी प्रभूच्या कामाला जातात किंवा मीटिंगला जातात. एक पण मीटिंग पुरवत नाही. पूर्ण लॉकडाऊन मध्ये उपवास प्रार्थनेमध्ये होता तो व्यक्ती. करोडपती आहे. एका महिन्याला 3 करोडचा टर्नओव्हर आहे. एका महिन्याला किती? 3 करोड रुपयाचा व्यवहार करतो एका महिन्यात. दुर्दैवी. पण इतका नम्र आहे आणि प्रभूला प्रथम स्थान. मी जेव्हा सरपंचच्या साहेबांना बघतो आम्हाला त्याची आठवण येते, कारण तशी नम्रता त्यांच्यामध्ये पण आणि नेहमी ते प्रभूसाठी उत्साही असतात. चर्च मध्ये आले का सेवेसाठी पुढं, गाणे म्हणण्यासाठी पुढं, लिडिंग साठी पुढं आणि प्रत्येक गोष्टीसाठी पुढं. मला तेच दिसतात त्यांच्यावर. नेहमी मला असं वाटतं की हा हे दोघं आपल्यासारखे संपत्ती आहे, धन आहे, पण लक्षात घ्या जे ते इथं करतात ना चर्च मध्ये तिथं पण धन साठवत आहे. हालेलुया. नुसतं इथं नाही, कुठं साठवत आहे तिथं पण साठवत आहे. म्हणजे माणूस नुसता इथं धनवान नको, तिथं पण धनवान असला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. हा प्रियांनो त्या ठिकाणी धन साठवा म्हणजे तुमचं मन त्या ठिकाणी लागेल. हालेलुया. आगे पढो. जहाँ न तो कीड़ा और न कोई बिगाड़ते हैं, और जहाँ चोर न सेंध लगाते हैं, और न चुराते हैं. जहाँ चोर चोरी नहीं कर सकता. अगर स्वर्ग में तुम्हारा धन है तो वहां पर चोर चोरी नहीं कर सकता. परमेश्वराची इच्छा आहे स्वर्गामध्ये धन साठवा जिथं चोराला एंट्रीच नाही. हालेलुया. जिथं चोर तुमचं धन चोरू शकणार नाही. और 21 वचन, क्योंकि जहाँ तेरा धन है, क्योंकि जहाँ तेरा धन है वहाँ तेरा मन भी लगा रहे. वहां तेरा मन भी लगा रहे. हालेलुया. आता यहाँ मेरा धन है
तो मैं कहाँ भी निकल जाऊं तो मेरा मन कहाँ पे लगा रहेगा? मेरा माझं पाकिट कुठे आहे? कुठे आहे? जर मी माझं पाकिट इथं सोडून निघून गेलो आणि बाहेर गेल्यानंतर मला आठवलं अरे माझं पाकिट राहील, माझं मन कुठे येईल लगेच? मी जिथं ठेवलेला, बरोबर आहे ना? जहां तुम्हारा धन है वहां तुम्हारा मन भी लगा रहेगा। हालेलुया। जर तुम्ही जगातल्या गोष्टींसाठी जगता आहात तर तुमचं मन जगी गोष्टींकडेच लागेल, पण जर तुम्ही स्वर्गामध्ये धन साठवाल तर तुमचं मन कुठे लागेल? स्वर्गीय गोष्टींकडे। हालेलुया। म्हणून देवाचं वचन म्हणतं स्वर्गीय गोष्टींकडे मन लावा। हालेलुया। आम्ही देवाची सेवा करतो, कधीच कोणाकडून 1 रुपया घेत नाही, कारण तुम्हाला माहिती का आमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणून नाही, कारण आम्हाला तिथं धन साठवायचं। हालेलुया। ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडून पैसे नाही घेत ना, आमचा चेक प्रभू येऊन तिथं जमा करून देतो। हालेलुया। जेव्हा आम्ही सेवेचे पैसे तुमच्याकडून नाही घेत त्यावेळेस आमचा प्रभू काय करतो? स्वर्गामध्ये आमच्या नावाने एक चेक तयार होतो आणि तो चेक आमच्या अकाउंटला टाकून देतो। हालेलुया। की माझ्या दासाने जी फुकट सेवा केली ना त्याचा मोबदला ह्या अकाउंटमध्ये मी भरलेला आहे। म्हणून आमचा विश्वास आहे आतापर्यंत जेवढी प्रभूची सेवा केली आहे तेवढं धन आमचं तिथं साठलेलं आहे। हालेलुया। परमेश्वराने आमच्या अकाउंटला त्या ठिकाणी ते धन ठेवलेलं आहे। जेव्हा स्वर्गामध्ये जाऊ प्रभू म्हणेल बेटा ही चाबी घे आणि हे तुझं अकाउंट आतापासून तुला वाटेल तसा याचा उपयोग कर। हालेलुया। कारण आमचा विश्वास आहे आमचं धन प्रभूने त्या ठिकाणी साठवलेलं। तिथं मन लावा ज्या ठिकाणी तुमचं धन आहे, त्या ठिकाणी आपलं अंतःकरण लावा। हो प्रियानो, सेवा अशी करा की प्रभूने मला दिलेले काय सोपवून दिलेले, केवढं मोठं धन प्रभूने सोपवून दिले, लायकी नव्हती माझी मी प्रभूची सेवा करणे, पण आज त्या प्रभूने हे दान दिलं, या वचनाचं दान दिलं, प्रकाशन दिलं। आज परमेश्वर त्याच्या वचनातून बोलण्यासाठी हे ज्ञान पुरवतो। बस मला ते एवढंच खूप आहे। हालेलुया। म्हणजे लायकी नसताना माझ्या परमेश्वराने मला दिलं 5,000 दिले माझ्याकडून, त्या 5,000चे 10,000 करायचे। किती करायचे? 10,000। जर ते 5,000 मी पुरून ठेवले तर लक्षात घ्या बायबल म्हणतं जे आहे ते पण मी काढून घेईन। काय करेल? तुझ्याकडे जे आहे ना ते पण मी काढून घेईन। ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं जाईल, त्याला भरपूर होईल। ज्याच्याकडे नाही त्याचं जे आहे ते पण परमेश्वर काढून घेईल। मागा परमेश्वराकडे, प्रभू मला अजून तुझ्या मंडळीसाठी, तुझ्या सेवेसाठी, तुझ्या कार्यासाठी अजून तुझा अभिषेक, अजून तुझं सामर्थ्य, अजून तुझं प्रकाशन, अजून त्या स्वर्गीय आत्मिक दानाने आणि वरदानाने मला भर। परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही, अद्भुत रीतीने देणारा परमेश्वर आहे। देवाचं वचन म्हणतं ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल, त्याला भरपूर होईल। कसं होईल? खूप दिलं प्रभू तुम्हाला। हालेलुया। प्रभूने तुम्हाला दिलेला आहे प्रियानो, त्याचा वापर करा, त्याला वाढवा। अजून जो विश्वास तुमच्या ठाई प्रभूने ठेवलेला आहे, एक पण जण बिना कामाचा नाही इथं बसलेला, सर्वांमध्ये प्रभूने काहीतरी ठेवलेला आहे। शोधा म्हणजे सापडेल, शोधा म्हणजे सापडेल। वाचा मत्ती 7:7। मांगो तो तुम्हें दिया जाएगा, मांगो तो तुम्हें दिया जाएगा, ढूंढो तो तुम पाओगे। अरे ढूंढो तो तुम पाओगे। हाँ आता इतना नीट लक्ष्य है, ढूंढो तो तुम पाओगे। हम ढूंढते ही नहीं, ढूंढो तो तुम पाओगे। कभी ढूंढा है हमने क्या रखा है प्रभु ने, माझ्यामध्ये प्रभूने काय ठेवलेलं आहे? कधी शोधा म्हणजे सापडेल। हालेलुया। हाँ आपण शोधलंच नाही, आपण स्वतःला पडताळलंच नाही की प्रभूने माझ्यामध्ये काय ठेवलेलं आहे। शोधा म्हणजे सापडेल। देवाचं वचन म्हणतं ढूंढो तो तुम पाओगे। हालेलुया। हर एक व्यक्ति के जीवन में प्रभु ने कुछ ना कुछ रखा और प्रभु की इच्छा है तुम ढूंढो तो तुम पाओगे। हालेलुया। हालेलुया। हाँ परमेश्वराने प्रत्येकाला दिलेला, बस त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी। हालेलुया। 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 म्हणून देवाचं वचन म्हणतं ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल आणि त्याला भरपूर, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे आहे ते सुद्धा त्याच्याकडून काढून घेतले जाईल। परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करो।